इथे असलेले किती जण मूड प्रमाणे वागतात? स्त्रियांना मूड विषयी बरीच माहिती असते, हो की नाही सांगा? झटका येणं, मी त्याला झटका येणं असं म्हणते. तुमच्यापैकी कुणाला असं झटका येतो का? चला, काहींना सारखे झटके येतात. मला तीव्र झटका यायचा. पण काही लोक असे असतात त्यांना सौम्य झटके येतात. तुम्ही सगळं काही आतमध्ये ठेवता आणि काही वेळेला ते भयानक होतं. जर तुम्ही सगळं आत दाबून ठेवलं असेल तर त्याऐवजी सगळं बाहेर तुम्ही ओतून त्यापासून सुटका मिळवणं चांगलं. जर तुम्ही स्फोटक असाल तर सभोवतालच्या लोकांसाठी कठीण असेल ते, पण कधी कधी खरं तर हे तुमच्यासाठी कठीण असतं की सगळं आत दाबून ठेवायचं आणि काही चुकीचं नाही असं दाखवायचं, आणि मुळात तुमच्या जीवनात सगळं चुकत असतं. आणि म्हणूनच मी थोडक्यात माझ्या कुटुंबाविषयी सांगणार आहे. माझे वडील टोकाचे मुडी होते. जीवनातील बहुतेक काळ त्यांचा वाईट मूडमध्ये गेला. चिडचिडा, स्फोटक मूड, किंवा ते खूप रागावलेले असायचे. तुम्ही काहीही केलेलं असेल तरीही ते समाधानी नसायचे. आणि मुलांची अपेक्षा असते पालकांचं समाधान करण्याची, ती आपल्यात उपजतच असते. पालकांनी आपल्या बाबतीत खुश असावं असं आपल्याला वाटतं, आणि म्हणून मी खुश करण्यासाठी काहीतरी शोधत असायचे. तरी ते कधी आनंदी नव्हते. आणि खरं तर ते स्वतः बाबतीतच आनंदी नव्हते, आणि जे स्वतः बाबतीत आनंदी नसतात ते इतर कुणालाही आनंदी करू शकत नाहीत. आणि म्हणून मी लोकांना सांगते, तुम्ही एखाद्याशी नातं जोडलं असेल आणि समजा त्याने आनंदी व्हायचंच नाही असं ठरवलं असेल तर तुम्ही आरामात पुढे जाऊन आनंदी राहायचा निर्णय घेऊ शकता, कारण तुम्हाला आनंदी राहण्याचा हक्क आहे. कारण कुणाला तरी आनंदी करण्यात तुमचं जीवन वाया घालवू नका, कारण आनंदी व्हायचं नाही हे त्याने आधीच ठरवलंय. एक गोष्ट जी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, आणि हे एक अतिशय उत्तम उपकार माझ्या पतीने माझ्यावर केला होता, कारण मी दुःखी व्यक्ती होते आणि दुःखी व्यक्ती दुसऱ्यांना दुःखीच करत असते. मी खूप परिश्रम केले त्याला दुःखी करण्याचे, पण तो झाला नाही. तो स्थिर आनंदी होता आणि त्याचा आनंद मला भडकवत होता. मला त्याचा खूप त्रास होत होता, खूप काळापर्यंत. पण नंतर मी पाहिलं की मला जे हवंय आणि गरजेचं आहे ते नेमकं त्याच्याकडे आहे. म्हणजे गरज असते तुम्ही उदाहरण होण्याची तुमच्या जीवनात दुःखी लोकांसाठी, आनंदी आणि स्थिर राहण्याची. आणि मला वाटतं की ही एक मोठी साक्ष तुमच्या जीवनाद्वारे तुम्ही त्यांना देऊ शकाल. आणि मला असं वाटतं की घरातलं स्थैर्य ही तुमच्या ख्रिस्तीपणासोबत जाणारी एक मोठी अशी गोष्ट आहे. आणि मला कळत नाही की कसं सांगावं की कोणत्या प्रकारच्या भयात आणि दबावात मी वाढले. आज दुपारी मी जरासा वेळ काढून विचार केला की किती भयानक अशी भीती आणि दबाव होता तो. म्हणजे तशी तर माझी आई भावनिकरित्या अस्थिर होतीच. म्हणजे पुष्कळ वर्षांपर्यंत वडिलांचा प्रचंड धाक आणि गैरवर्तन ती झेलत होती. आणि एखादी गोष्ट हाताळताना कधीही आक्रमक होणं हे तिच्या पिंडातच नव्हतं. आणि मी तुम्हाला उत्साहित करते की जर तुमच्यापैकी कुणी असं असेल, म्हणजे एक सांगू का, मला बोलायचं नाहीये काही, म्हणजे मला वादळ निर्माण करायचं नाहीये, मी यावर काही न बोललेलेच बरं, त्यापेक्षा मी गप्पच बसते ना. जर कुणीतरी तुम्हाला ढकलावं असं वाटत असेल, सतत धक्का देणं, तर तुमच्या मुलांसाठी हे चांगलं उदाहरण नाही. कारण शेवटी ते देखील मग तसेच वागत राहते. तर माझ्या आईने वडिलांचा कधीच सामना केला नाही. अगदी लैंगिक शोषणाचा प्रकार तिला कळला तरी सुद्धा हे कसं हाताळावं हे तिला कळलं नाही. मला आठवतंय ती घरी आली तेव्हा नको असलेल्या गोष्टी करताना तिने पाहिलं, आणि ती तशीच पुन्हा घरातून बाहेर निघून गेली आणि 5 तासानंतर आली आणि याबाबतीत एक शब्दही नंतर बोलली नाही. आणि म्हणूनच मला खूप दुराचारी असं वाटलं. फक्त शोषितच नाही तर दुराचारी. आणि माझ्या आईला अशा नकारात्मक वागणुकीसंबंधी काही बोलावंसं वाटलं नाही, कधीही नाही. आणि बघा, आज माझी आई जिवंत आहे. ती एका मदत केंद्रात आहे. आम्ही तिची काळजी घेतो. खरं तर ती खरंच खूप गोड बाई आहे. पण सत्य आहे की ती तिचं जीवन हरवून बसलेली आहे, कारण ती परिस्थितीचा सामनाच करू शकली नाही. आणि मी काही कोणती योजना तयार केली नव्हती. म्हणून मला विश्वास आहे देवाकडून मला तुम्हाला उत्साहित करायचंय. तुमच्या
तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा सामना करावा लागला तर तो करा. कधी कधी आम्ही परिस्थिती फार पटकन हाताळतो पण प्रार्थना करत नाही. आपण ख्रिस्ती लोक सामना न करण्यासाठी प्रार्थना कारण म्हणून वापरतात. प्रार्थना करण्याची आणि कृती करण्याची वेळ असते. तुम्ही स्वतःवर उपकार करत नाही. एखादा तुमच्याशी गैरवर्तन करतोय, तुमचं शोषण करतोय किंवा तुमचा अपमान करतोय हे पाहत असताना तुमच्या समोर तो तोरा मिरवताना याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. याचा तुम्हाला काही उपयोग नाही, तुमच्या मुलांनाही नाही, जो हे करतोय त्यालाही त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणूनच देवच्या या बळकटपणाचा आणि प्रेमळपणाचा आणि त्याच्या स्थिरतेचा उपयोग माझ्या पुनःस्थापनेत खूप झाला. कारण तो योग्य काय त्याचं उदाहरण द्यायचा. तो कधीही माझ्याशी उद्धट वागला नाही आणि मलाही त्याच्याशी उद्धट असं त्याने वागू दिलं नाही. मुळात त्याचा स्वभाव असा होता की मला आनंदी व्हायचंय, मला जीवनाचा आनंद लुटायचा आहे. जर तुला माझी साथ द्यायची असेल तर आपल्याला ते आवडेल, पण जर नसेल तर तू मला दुःखी करू शकणार नाहीस. बघा, कुणाला तरी घरी जाण्यापूर्वी आज हे मिळालंच पाहिजे. घरी जाताना असा विचार करू नका की हे खूप छान होतं, मला खूप मज्जा आली, पण घरी परत गेल्यावर ते माझ्यातला आनंद शोषून घेतील. नाही, तुम्ही जर शोषू दिला नाहीत तर नाही. नक्कीच प्रभूचा आनंद ही तुमची ताकद आहे, तुमच्या परिस्थितीचा आनंद नाही. माझी आई ती भावनेच्या बाबतीत अगदी टोकाची होती. एकतर ती खूप आनंदी असायची, नाहीतर खूपच दुःखी असायची. आणि आमच्याकडून काही नुकसान झालं तर मग तिचा अगदी तोल जायचा आणि मग सगळं असं भयानक होऊन जायचं. आणि ती प्रेमाची भुकेली होती. कुणी तिला सुंदर भेट दिली, तिच्यासाठी ती मौल्यवान असायची आणि ती इतकी उत्साही असायची, इतकी छान. आणि अचानक काहीतरी बिघडल्यासारखं व्हायचं आणि तरी देखील त्याच वेळी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या 2 दिवसांनी तिचा अगदी अविश्वसनीय असा रागाचा पारा चढायचा आणि एखाद्या लहानशा गोष्टीवरून ज्यात काही अर्थ नसायचा. मी खूपच तर्कसंगत अशी व्यक्ती आहे. माझ्या जीवनात आणि माझ्या सेवाकार्यातही मी खूप संतुलित राहण्याचा प्रयत्न करते. संतुलन माझ्यासाठी महत्वाचं आहे. बायबल 1 पेत्र अध्याय 5:8 मध्ये सांगतं, सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित फिरत असतो. आपल्याला जीवनात सगळ्या गोष्टींचं उचित संतुलन हवंय, अगदी भावनिक सुदृढतेसाठी देखील. माझ्या आईला ती साधारण 36 वर्षाची असताना गंभीर असा आजार झाला आणि त्यावेळी हार्मोन्सच्या बदलण्याची काही माहिती नव्हती, तशी त्यांच्याकडे सोय नव्हती. म्हणून तिचं सगळं जीवन दडपणाखालीच गेलं. आणि नंतर मग ऑपरेशन केल्यानंतर माझ्या वडिलांची परिस्थिती बघून तिचा नर्वस ब्रेकडाऊन झाला आणि मग काही वर्षांसाठी तिलाही दवाखान्यात भरती करावं लागलं आणि तिला शॉक ट्रीटमेंट द्यावी लागली. आणि माझ्या आई वडिलांमध्ये खूपच भावनिक आंदोलनं सतत होती. आणि 9व्या वर्षी माझा नव्याने जन्म झाला. त्यावेळी नवीन जन्माची मला गरज असं वाटलंही नव्हतं. पण 9 वर्षाची असताना काही नातेवाईकांसोबत मी चर्चला गेले आणि माझे वडील शनिवारी रात्री कुठेही असले तरी बाहेर जाऊन दारू पित असत. तसंच ते दारू प्यायले होते आणि चर्चमध्ये संजीवनाच्या सभा होत्या. आणि देव खरंच खूप चांगला आहे. त्या रात्री मी चर्चला गेली या अपेक्षेने की आपलं तारण व्हावं. तेव्हा हे माहीतही नव्हतं की आपल्याला तारणाची गरज आहे, पण मला पापाची जाणीव आणि समज होती म्हणून तारण व्हावंसं वाटत होतं. मला अजूनही त्याचं हसू येतं. मी माझ्या 2 चुलत बहिणींना सोबत नेलं आणि सांगितलं होतं आपलं आज तारण होणार आहे. आपलं फक्त माझं नाही, माझ्यासोबत तुमचंही तारण होणार आहे. मी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारल्यानंतर मला त्याचे फायदे किंवा त्याचं मोल माहीत नव्हतं, कारण मी काही चर्चला जात नसे. आणि खरंच सैतान माझ्याशी खोटं बोलला. थोडं जरी माझ्याकडून काही चुकलं, लपाछपी खेळताना फसवलं, दुसऱ्या दिवशी मला वाटायचं माझं तारण चुकलं, सगळं मुसळ केरात गेलं. पण तरुण झाल्यानंतर मला थोडंसं कळायला लागलं. आणि अजूनही मला आठवतंय की रोज रात्री पलंगावर झोपल्यानंतर मी आभार मानते की मला रात्री पलंगावर जायला मिळायचं, कारण तीच वेळ शांत असायची की मी चादर घेऊन शांतपणे पडू शकत होते. आणि
थोडंसं सुरक्षित वाटायचं. कमीत कमी माझे वडील कामावरून घरी येईपर्यंत तरी, म्हणजे रात्रीच्या साधारण 1 वाजायच्या आसपास ते रात्री कामाला जात, म्हणून मला खूप बरं वाटायचं. कारण तेवढाच वेळ संध्याकाळी मी आईसोबत काही तास घालवू शकायचे. पण पलंगावर पडल्यावर मी विचार करायचे की एके दिवशी मी काहीतरी महान कार्य करीन. तर तुमच्याशी बोलतानाही मला ते स्पष्टपणे आठवतंय की मला विश्वास देवानेच ते माझ्या मनात घातलं होतं. असं काही करण्याजोगी मी कधीही नव्हते, असं कुठलं कारण नव्हतं की मी महान कार्य करावं. पण मला विश्वास आहे की देवाच्या आत्म्याने जेव्हा तो तुमच्यात येतो, महानतेचा आत्मा घेऊन येतो, लहानसा खुजेपणाचा आत्मा नाही, तो आपला नाश करण्यासाठी येत नाही, उद्धार करण्यासाठी येतो आणि त्याच्याद्वारे जाणीव करून देतो की आपण मौल्यवान असू शकतो. आणि मला परवा नाही की कुणी आपल्याला काय बोललं असेल किंवा आपल्याशी कसे वागले असतील त्याची, परवा नाही आपल्या बाबतीत काय घडलं असेल त्याची. आपापल्या मार्गात प्रत्येक जण देवाच्या पाचारणाप्रमाणे काहीतरी महान कार्य करू शकतो, पण त्यावर तुमचा विश्वास हवा. बघा, कुणीही खरंच परवा नाही किती वेळा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलाय, कुणीही समजू शकणार नाही की किती भयंकर आणि अशक्य होतं माझ्यासाठी आज मी जे काही करते ते करणं. मी सुरुवात कुठून केली याचा विचार केला तर माझं शिक्षणही फारसं काही झालेलं नव्हतं. मला कशाचंच काही ज्ञान नव्हतं. फक्त येशू माझ्यावर प्रीती करतोय माहित होतं, कारण बायबल तसं सांगत होतं म्हणून. आणि म्हणून मला हवंय तुम्ही विश्वास ठेवावा आणि म्हणावं, मी आयुष्यामध्ये काहीतरी महान कार्य करणार. आपण सवय करूया, मी आयुष्यात काहीतरी महान कार्य करणार. सगळ्या प्रकारच्या छोट्याशा विचारांपासून सुटका मिळावी आणि देवाप्रमाणे विचार करायला लागा. तर माझी आई होती आणि वडीलही होते, एक भाऊ होता आणि त्यानंतर मी होते. तर माझ्या तारुण्यातल्या जीवनाची सुरुवात मूडप्रमाणे आणि चुकीच्या विचारांनी आणि चुकीच्या शब्दांनी झाली, कारण हेच सगळं मला माहीत होतं आणि याशिवाय मला काहीच माहीत नव्हतं. याशिवाय मी इतर काही केलं नव्हतं. देवाच्या कृपेने एका चांगल्या ख्रिस्ती माणसाशी लग्न केलं. आम्ही चर्चला गेलो. देवाचे आभार की आम्हाला देवाच्या कृपेबाबतीत, दयेबाबतीत मूलभूत शिक्षण मिळालं. पण प्रामाणिकपणे सांगते, कदाचित मी ऐकत नसेन किंवा कुणी बोललं नसेल, पण काहीतरी समस्या होती आणि माझं वागणं बरोबर नव्हतं. आणि मी खूप गरजेचं असलेलं तत्वज्ञान ऐकलं, पण कुणीतरी मला तोंडावर सांगायला हवं होतं की जर तू स्वतःला ख्रिस्ती म्हणवतेस तर सैतानासारखा अभिनय करणं थांबव. तुम्हाला शांती हवी असते, धार्मिकता हवी असते, आनंद हवा असतो. तुम्ही शिकायला हवं तुमचं मन काबूत ठेवायला. तुम्ही ते करू शकता तुमच्यात असलेल्या सामर्थ्याने. तुम्ही शिकायला हवं योग्य विचार करणं, योग्य प्रकारे बोलणं. आणि तुम्हाला माहिती आहे की हे किती मौल्यवान असतं. कुणीतरी तुम्हाला सांगणं, तुम्हाला गरज आहे योग्य विचार करण्याची, बोलण्याची. तुमचं जीवन कसं अद्भुतरित्या बदलून जाऊ शकतं. मी देवाचे आभार मानते की 70च्या दशकात देवाने मला सामर्थ्यशाली स्पर्श केला आणि जगातल्या पुष्कळ गोष्टींचं कुतूहल माझ्यात निर्माण झालं. पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. माझ्यामध्ये तो मोठा बदल घडून आला. मी देववचनाच्या प्रेमात पडले. त्याच्या शिक्षणाची माझी भूक वाढली. देववचनाविषयी असं असतं की जर तुम्हाला सत्य समजलेलं नसेल तर तुमचे घाणेरडे बुरसटलेले विचार तसेच राहतात. जर तुलना करण्यासाठी काही नसेल तर आपले विचार चुकीचे असल्याचं समजतही नाही. म्हणून मनाच्या बाबतीत 2 कोरिंथ अध्याय 10 वचन 4-5 ही खूप सामर्थ्यशाली अशी वचनं आहेत. कारण त्यात सांगितलंय, आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावितो. म्हणजे जेव्हा तुम्हाला देवाच्या वचनाचं खरं ज्ञान प्राप्त होतं, तुम्हाला अजून वचन समजत जातं, तेवढे जास्त तुम्ही चुकीचे विचार ओळखता. आणि जेव्हा तुमच्या मनात ते येतात तितकं जास्त तुम्ही त्यांना हाकलून लावायला शिकता, तितकं पटकन
तुम्ही ते करू शकता. आणि बघा, मला आठवायची गरज नसते हे ओळखायला की माझ्या घाणेरड्या विचारांमुळे माझ्या जीवनात काहीतरी गोंधळ झालाय. जर माझा मूड गेला असेल, लक्ष द्या, मला तुम्हाला हे शिकवायचंय आज की जेव्हा तो घाणेरडा विचार येतो पहिल्यांदा, तेव्हाच तुम्ही स्वतःवर ताबा मिळवायला हवा. मला विश्वास आहे सैतानाला तुम्ही त्याच्याच मार्गात प्रतिबंध करायला हवा. पहिलं पेत्र 5 म्हणतं, त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे राहा. हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. जर कोणी माझ्या भावना दुखावल्या तर मी शिकले सुरुवातीच्या 5, 10, 15 मिनिटात मी त्याला माफ करू शकले तर मला विजय मिळालाय. पण चुकीच्या विचारांवर तुम्ही जास्त काय मनन केलं, तितके जास्त ते तुमच्यात मुळावतात, तितकंच त्यांच्यापासून सुटका मिळणं कठीण होतं. म्हणून स्वाभाविकपणे जर एखाद्याने एखादी गोष्ट 30 वर्षापर्यंत सांभाळली तर ते नक्कीच एक आव्हान असेल. पण मी म्हटलं तसं मी तुम्हाला आश्वासन देते, आश्वासन प्रत्येकाला देते. जर तुम्ही ही तत्व मेहनतीने अंगीकारलीत, तुमच्या जीवनात ही तत्व मेहनतीने तुम्ही वापरलीत, इतर कुणीही ते तुमच्यासाठी करणार नाही. तुमच्यासाठी तुम्हालाच निवड करावी लागेल. जर ती तुम्ही केली तुमच्यातील प्रत्येकाने, तर तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून मी देखील देवाकडून हा स्पर्श झाल्यानंतर देववचन शिकण्यास सुरुवात केली. माझ्या घरी बायबल स्टडी चालत असे. देवाने आधीच माझ्या जीवनात पाचारण दिलं होतं, पण मी बायबल सांगते त्याप्रमाणे दैहिक ख्रिस्ती होते. मी तशा प्रकारच्या ख्रिस्ती लोकांसारखी होते ज्यांचं एकच पाऊल आत्मिक असतं आणि तुमचा एक पाय आत्मिकतेत तर दुसरा पाय दैहिकतेत असतो. आणि असे आपण दर आठवड्याला चर्चला जातो. रविवार तर हास्यास्पदच असतो. मी माझ्या घरी मंगळवारी बायबल स्टडी ठेवायचे आणि देव आठवडाभर कामावर जायचा आणि मी आठवडाभर मुलांच्या मागे वेडी व्हायचे आणि शांत राहण्याचा प्रयत्न करायचे. देववर चिडायचे, कशावर तरी रागवायचे, शांत राहू पाहायचे. बघा, जर आपली योजना नसताना कशावर तरी पैसे खर्च झाले तर मग मी अस्वस्थ व्हायचे आणि मी शांत राहण्याचा प्रयत्न करायचे. माझं सतत हे चालू असायचं. आणि मग शनिवारी देव गोल्फ खेळायचा आणि मग मी अजून चिडायचे. मग रविवारी आम्ही चर्चला जायचो. मी चर्चमध्ये बसून विचार करायचे, आता घरी गेल्यावर जर हा त्या टीव्ही समोर जाऊन बसला ना परत आणि ती फुटबॉलची मॅच बघायला सुरुवात केली, मी इतकी अस्वस्थ होईन ना. बघा, मी मानसिकरित्या वादळाची तयारी करतेय. आणि तुमच्यापैकी काही जणांनी काळजी घ्यायला हवी की तुम्ही 2.5 तास या सभेत बसल्यानंतर तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की घरी जाताना तुम्ही असा विचार करू नये की मी घरी गेल्यानंतर जर सगळीकडे पसारा असेल आणि मी जे करायला सांगितलं होतं ते कोणी केलं नसेल तर मग मोठं युद्ध होईल. आता ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे जी तुम्ही करता, म्हणजे असा विचार करून घरी जाता, शत्रूला तुमच्याकडे जे काही आहे त्याची चोरी करू देता आणि तुमचा वापर करू देता. म्हणूनच मनात निश्चय करून घरी जा की मी रागावणार नाही. बघा, जेव्हा मी देववर रागावते घरी असताना किंवा जेव्हा आम्ही चर्चला जायचो सगळं उत्तम असायचं. देवाची स्तुती असो, धन्यवाद येशू, देवाचा महिमा असो, इथे येऊन आनंद वाटला, हालेलुया, ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु, हो प्रभूची स्तुती असो. आणि कारमध्ये बसून भांडायला लागायचं. चला, आता तुम्ही हसताय कारण तुम्ही तेच केलंय. आता बघा, मी घरी जाईन, जेवण तयार करीन, देव टीव्ही समोर बसलेला असेल, मुलं बाहेर खेळत असतील, घरात सगळा पसारा असेल आणि मग सुरुवात होईल. मीच सगळं करते, मनातल्या मनात मीच सगळं करते, मलाच सगळं आवरावं लागतं, कोणालाच माझी काळजी नाही, माझ्या खाण्यापिण्याची कोणालाच काही पडलेली नाही. जेव्हा मी चिडते मी खूप काम करते. आणि मला तुमचं माहित नाही पण माझं खरंच असं होतं की मी चिडते तेव्हा मी खूपच काम करते. आणि म्हणजे मला माहित नाही, मी देवला अपराधी वाटावं म्हणून हे सगळं केलं, कारण तो असा रिमोट हातात घेऊन असं मस्त लोळत असतो आणि मी मात्र खोलीत अशी फिरत असते, पारा चढलेली अशी, धूळ साफ करणं, मुद्दाम व्हॅक्यूम क्लीनरचा आवाज मोठा करते, सगळीकडे धूळ असते. आणि मला आठवतंय एकदा शांतपणे तो म्हणाला की प्रिये, जर तू स्वयंपाकघरात जात असशील माझ्यासाठी चहा आणशील.
तुम्हाला नक्कीच कळलं असेल माझी काय अवस्था झाली असेल ते. मी रागाने लालबुंद झाले होते. पुढच्या मंगळवारी 25 लोकांचा बायबल स्टडी. मला त्यांना सांगायचं होतं की जीवनात गरज आहे विश्वासात राहण्याची आणि देवावर विश्वास ठेवण्याची. आणि मग बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार मी वेड्यासारखं परत एकदा वागायला लागायचे. आणि रविवारी सकाळी आम्ही चर्चला जायचो. प्रभूची स्तुती असो, येशूचे आभार, हालेलुया, स्तुतीचा यज्ञ अर्पण करू. आणि रविवारी परत आल्यावर पुन्हा पहिले पाढे सुरू. सगळं पुन्हा एकदा तेच. मी स्वतः इतकी थकून जाते, इतकी थकते, सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत, कारण जे भावना नियंत्रित करू शकत नाही ते त्या भावनांचा लोकांना प्रभावित करण्यासाठी वापर करतात. स्वतःची कीव करणं, राग, चीड या सगळ्या वेडपटपणाच्या गोष्टी आहेत. म्हणून मी शेवटी अगदी गलितगात्र होऊन जाते, पूर्ण भावना विवश होऊन जाते. आणि किती जणांना माहिती आहे झटका तुम्हाला भावना विवश करतो. म्हणून मला माझा झटका मला बाथरूम मध्ये संपवावासा वाटतो. अगदी घरातल्या आतल्या बाजूला, अगदी शेवटी, सगळ्यात लहान, सगळ्यात आवडती, अगदी एकांत असलेली जागा. आणि आधीच मी अगदी दयनीय अवस्थेत असते. म्हणजे स्वतःची कीव करण्यासाठी बाथरूम शिवाय दुसरी कुठली जागा नाही, खरंच सांगते तुम्हाला. आणि मग मी तिथे जाते आणि कदाचित रडत रडत मी सुरुवात करते. हे देवा, मला माहित नसून किती काळ मला हे सगळं झेलावं लागणार. देवा, तू जर डेवला लवकर बदललं नाहीस, तुला ठाऊक आहे मला असंच रडावं लागेल. देवचं काहीतरी कर देवा, देवचं कर. नेहमी देवलाच बदलायची गरज असायची. आणि माझा सगळा मस्करा असा चेहऱ्यावरनं उतरायचा. आणि मी आरशात स्वतःकडे पाहायचे आणि मी म्हणायचे की आपण बाथरूम मध्ये जाऊन का रडतो, कारण तिथे एक मोठा आरसा असतो. आधीच आपल्याला स्वतःची दया वाटत असते आणि ते खूप असह्य होतं. आणि अजून वरच्या स्तरावर आपण पोहोचतो. आणि मग मी कमोडला अशी घट्ट मिठी मारून पुन्हा सुरू करायचंय, अगदी असं. आता माझे सगळ्यात महान असे आत्मिक क्षण हे माझ्या जीवनात एकदाच घडलंय. मला जाणवलं की माझा आत्मा शरीरातून बाहेर उचलला गेलाय आणि हवेत हेलकावे खातोय. आणि मी स्वतःकडे आत्मिक दृष्टिकोनातून बघितलं. देव कशाकडे बघतो हे मी बघितलं. पवित्र आत्मा बोलताना मी ऐकलं, तू खूप वाईट दिसतेस. तुला जीवनात पाचारण झालंय. मी तुला वचन शिकवण्यासाठी बोलावलंय, लोकांना मदत करण्यासाठी बोलावलंय. आणि तू भिंतीवर डोकं आपटत बसलीस. तू डोळे मोठे करतेस कारण काय तर नवरासारखा फुटबॉल बघतोय म्हणून. मी सांगतो ते ऐक. जर तू भिंतीवर डोकं आपटायचं सोडलं नाहीस तर मी आज इथे येणार नाही. तुमच्यापैकी काहींनी भिंतीवर डोकं आपटणं सोडून द्यायला हवं. तुम्हाला समजावं म्हणून मी खूप मेहनत करते. कृपा करून लक्ष द्या. क्षमता स्थिरतेद्वारे मुक्त होते. मला तुम्हाला सांगायचंय की का तुम्ही तुमच्या जीवनातील पाचारणापर्यंत पोहोचत नाही. क्षमता स्थिरतेद्वारे मुक्त होते. देव आपल्याला पाचारण करतो तेव्हा त्याला ठाऊक असतं आपण किती आणि कोणत्या गोंधळात आहोत. आणि दैवी शक्ती आपल्या अशक्तपणात योग्य कार्य करते. तडा गेलेल्या भांड्याद्वारे त्याचा प्रकाश जास्त प्रकाशतो. अगदी सगळं काही असणाऱ्या लोकांपेक्षाही मी जेव्हा त्याला मिळाले तेव्हा फुटक्या भांड्यासारखे होते.
देवाने जगातील मूर्ख आणि दुर्बलांची निवड केली, त्यांच्याद्वारे त्याचा प्रकाश दिसावा म्हणून. म्हणजे ते पाहून लोक म्हणतील हे खरोखर देवाचंच कार्य आहे. म्हणजे हे देवानेच केलेलं कार्य आहे. आणि देव तुम्हाला दान देऊ शकतो ज्याची पात्रता तुमच्याकडे असेल किंवा नसेल. पण त्या दानाने कार्यरत राहावं म्हणून त्यासाठी काही बाबींची गरज असते. ते म्हणजे त्यांना सांगावं लागतं तुमच्याद्वारे कार्य करण्यास पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, स्थिरतेने. इतरांना आणि स्वतःलाही एक सर्वोत्तम अशी भेट आपण देऊ शकतो, ती म्हणजे मूर्खपणाला अटकाव घालायचा आणि स्थैर्याची निवड करायची. मी आयुष्यातील पुष्कळ वर्ष खर्ची घातली भावनेद्वारे नियंत्रित होण्यात, आणि ते माझ्यासाठी सोपं नव्हतं. माझ्या सभोवती असलेल्या लोकांसाठी नाही. स्थिर प्रकृतीचा होण्यासाठी मी खरोखर देवासोबत आणि पवित्र आत्म्यासोबत खूप मेहनत घेतली. मला तुम्हाला उत्तेजित करायचंय. तुम्हाला जर त्याची गरज आहे तर 100% त्यासाठी प्रयत्न करा. ख्रिस्त ही देवावर अवलंबून असण्याची खरी खूण आहे. तसेच आपल्या कार्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवायचा. आणि म्हणूनच आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्माइल मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.